आता बातमी आहे युद्धाच्या परिणामांची। आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावल्यात। पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा यवतमाळ जिल्ह्यात पसरली आणि अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि त्यामुळे साठा संपल्याने काही पेट्रोल पंप बंद पडलेत। जिल्ह्यात 200 पेट्रोल पंप असून 70 ते 80 पंपांना कंपनीकडून पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने बंद ठेवण्याची वेळ आली आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई असल्याचं चुकीचं चित्र उभं केलं जात आहे। मात्र टंचाई नसली तरी काही जण एकाच वेळी येऊन 100 लिटर पेट्रोल मागतायत, काही जण कॅनमध्ये पेट्रोल मागतायत आणि त्यामुळे अशा प्रकारे कुणालाही कॅनमध्ये पेट्रोल देऊ नये अशा सूचना पेट्रोल पंप मालकांना दिल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी सांगितलंय। या आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। लोक आपल्या कॅन आहे, कंटेनर आहे, त्यामध्ये डिझेल पेट्रोल घेऊन जातात। तो आम्ही इथून एक आदेश इश्यू केलेला आहे, कोणालाही डिझेल आपला कंटेनर कॅन वगैरे मध्ये पेट्रोल या डिझेल देता कामा नये असा रीतीने आपण सत्य सूचना प्रत्येक आपल्या जे केबी संचालक आहे त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यावर जर काही अवहेलना झाली, काही उल्लंघन झालं तर आपण त्याच्यावर कारवाई करणार। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता रत्नागिरी शहरात त्याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध अशा नाश्ता सेंटरपैकी एक सेंटर गॅस अभावी बंद पडलाय। तशा अर्थाचा बोर्ड देखील या सेंटरच्या बाहेर लावण्यात आलाय। सकाळी लवकरच या ठिकाणी नाश्त्यासाठी मोठी गर्दी होते, पण गॅस अभावी हे नाश्ता सेंटर सध्या बंद ठेवण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।